मी समीक्षा विनोद जाधव इयत्ता 10वी वर्गात एक ब्लूबेल शाळेची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न डॉक्टर सरांना हा आहे की माझा एक 3 वर्षाचा छोटा भाऊ आहे. त्याला नेहमी खोकला होतो, त्याचा घसा बसतो. तर आम्ही त्याला अँटीबायोटिक देतो. तर हे टाळण्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे? नमस्कार, मी डॉक्टर देवेंद्र येवले, संचालक रेणुका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आढावानगर, नाशिक रोड, जेल रोड. समीक्षा, तुझ्या भावाबद्दलची तुझी काळजी मी समजू शकतो. जनरली असं आढळतं की लहान मुलांमध्ये कॉमनलीच नेहमीच खोकला मुलांना दिसत असतो, पण याचे मुख्य कारण म्हणजे ॲलर्जी हेच दिसून आलेलं आहे आणि त्या प्रत्येक अँटीबायोटिक देणं गरजेचं नसतं. अनेक वेळा खोकला व्हायरल इन्फेक्शन, हवामानातील बदल, धुराचा संपर्क, थंड पदार्थांचं सेवन आणि ॲलर्जी यामुळेच होत असतो. त्यासाठी घरगुती काही उपाय करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ गरम पाणी प्यायला देणं, गरम पाण्याची वाफ देणं, त्याचप्रमाणे मध आणि आलं याचं मिश्रण अर्धा चमचा दिलं तरी चालेल. 3 वर्षाचा आहे त्यामुळे. त्यानंतर थंड पदार्थांचं टाळलं पाहिजे खाणं आणि पोषण तत्व प्रोटीन सप्लिमेंट्स दिले पाहिजेत, जेणेकरून बाळाची इम्युनिटी चांगली राहील आणि कफ सिक्रिशन्स कमी होईल. तसंच खोकला जर 7 ते 10 दिवसापेक्षा जास्त आढळला आणि त्याच्याबरोबर काही लक्षणं आढळले, उदाहरणार्थ ताप असेल, घशात खळखळ असेल, लाल झाला असेल घसा, तर मात्र तुम्ही घरी औषध द्यायला नाही पाहिजे. मनानुसार अँटीबायोटिक वापरलं नाही पाहिजे आणि अँटीबायोटिक वारंवार वापरल्यामुळे त्याचा रेझिस्टन्स निर्माण होतो, म्हणजे त्याचा अपरिणामकारकता दिसून येते. म्हणूनच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक देणं चुकीचं आहे. तू घेत असलेली काळजी योग्यच आहे. फक्त नियमित निरीक्षण आणि योग्य आहार, त्याचप्रमाणे त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष दे. नमस्कार, माझे नाव श्वेत उमेश कदम आहे. मी इयत्ता 10वीत ब्लूबेल शाळेत शिकत आहे. तर सरांना माझा असा प्रश्न आहे की दरवर्षी पावसाळ्यात प्रत्येक घरात सर्दी, ताप, खोकला व जुलाब हा जाणवतो. तर हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे? आपल्याला श्वेत या स्टुडंटने एक प्रश्न विचारला आहे की पावसाळ्यामध्ये सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब यासारखे आजार सामान्यपणे दिसतात, तर हे टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? तर श्वेत, तुझा प्रश्न अतिशय रास्त आहे. त्यासाठी प्रथमतः मी असं सांगेन की सर्दी खोकल्यापासून बचाव करण्यासाठी पावसात जेव्हा तुम्ही भिजता, प्रथमतः घरी आल्याला कोरड्या कपड्याने तुम्ही स्वच्छ केलं पाहिजे, म्हणजे अंग कोरडं केलं पाहिजे. थंड पाणी, आईस्क्रीम, थंड पेयांचा वापर टाळायला हवा. त्याचबरोबर गरम पाणी प्यायला हवं आणि गरजेच्या ठिकाणी मास्क वापरायला हवा. दुसरा मुद्दा तू सांगितलास की ताप आला तर काय, ताप कसा टाळला पाहिजे? तर ताप हा जनरली इन्फेक्शनमुळे येत असतो, तर स्वच्छ पाणी पिणे, डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करणे, त्याचबरोबर पाणी साचू न देणे यासारखी काळजी तुम्हाला घ्यायला हवी. आणि तिसरा मुद्दा तुझा लूज मोशन्स किंवा जुलाब होणे टाळण्यासाठी काय करायला हवं? त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घरात उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच पिले पाहिजे. त्याचबरोबर रस्त्यावरचे दूषित असे पाणी, फास्ट फूड हे टाळलं पाहिजे. फळे आणि पालेभाज्या जेव्हा तुम्ही खाता तो स्वच्छ धुवूनच घेतला पाहिजे. अशा प्रकारे साधारणपणे आपण काळजी अशी घेतली पाहिजे की हात आपले वारंवार धुतले पाहिजे. त्याचबरोबर पुरेशी झोप, पोषक आहार घ्यायला हवा. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ताजे फळे, हळदीचे दूध, तुळशीचा काढा याचा समावेश आपल्या नित्य जीवनामध्ये असायला हवा. या छोट्या काळजीमुळे पावसाळ्यातील सामान्य आजारांपासून आपण व आपल्या कुटुंबाचे संरक्षण नक्कीच करू शकतो. नमस्कार, माझे नाव समृद्धी गायकर आहे आणि मी इयत्ता 8वी ब मध्ये शिकत आहे आणि माझ्या शाळेचे नाव ब्लूबेल हायस्कूल आहे. आणि माझा प्रश्न डॉक्टर सरांना असा आहे की आपण सतत मोबाईल बघत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांवर खूप परिणाम येतो. मग ते टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे? समृद्धी, तुझा प्रश्न अतिशय बरोबर आहे, जो अनेकांच्या मनात आलेला आहे. आजकाल अभ्यास, ऑनलाईन क्लासेस आणि मनोरंजन यासाठी मोबाईलचा वापर अतिशय वाढलेला आहे. सतत मोबाईल पाहिल्याने डोळ्यावर ताण येतो, दृष्टी धुसर होते, डोळे दुखतात, डोळ्यातून पाणी येऊ शकतं. तर याची काळजी घेण्यासाठी मी एकच सांगेन की 20-20-20चा फॉर्म्युला तुम्ही वापरायला हवा. म्हणजे काय की प्रत्येक 20 मिनिटांनी मोबाईल पासून नजर दूर करून 20 फूट अंतरावरील वस्तू किमान 20 सेकंद पाहायची. ठीक आहे. त्यानंतर स्क्रीनचं अंतर कमीत कमी 1.5 फूट असायला हवं. त्यानंतर रूममध्ये पुरेसा प्रकाश आणि अंधाऱ्या खोलीमध्ये रूम वापरायला नाही पाहिजे. ठीक आहे. ब्लू लाईट फिल्टर वापरायला हवा. मोबाईलच्या सेटिंगमध्ये ब्लू लाईट फिल्टर किंवा नाईट मोड सुरू ठेवायला हवा. डोळे मिचकावत राहायला पाहिजे, म्हणजे
सतत स्क्रीन पाहिल्याने डोळे कोरडे होतात आणि मिचकवल्यामुळे त्याचं लुब्रिकेशन नॅचरली होतं. झोपेची वेळ पण आपण पाळली पाहिजे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहायला नको. डोळ्यांना विश्रांती दे. त्याचप्रमाणे अभ्यासातल्या किंवा स्क्रीनवरील कामामध्ये मध्ये मध्ये 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा. लक्षात ठेव, आरोग्यदायी डोळे हे तुझा अभ्यास, छंद आणि भविष्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मोबाईल आपला मित्र आहे, पण त्याचा योग्य वापर केलास तरच तो आरोग्यदायी ठरतो. नमस्कार, माझे नाव हेतल कृष्णदत्त बरू आहे. मी ब्ल्यूबेल हायस्कूलमध्ये 8वी मध्ये शिकते. माझा प्रश्न असा आहे की माझ्या मैत्रिणीला घडी घडी अशक्तपणाचा त्रास होतो. तिच्यामध्ये कोणत्या विटॅमिन्सची कमी आहे हे आपण कसे जाणावे? हेतल, तू विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे. किशोरावस्थेत म्हणजे टीन एजमध्ये शरीरामध्ये वाढ होत असल्यामुळे अनेक मुलींना थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, केस गळणे, एकाग्रता कमी होणे अशा तक्रारी जाणवतात. हे बहुधा व्हिटॅमिन आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे जाणवत असतं. जनरली कोणते कोणते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात हे तर प्रथमतः आपण विचार करू. आयरन म्हणजे लोह, हिमोग्लोबिनची कमी असते किंवा व्हिटॅमिन B12, B6 याची कमतरता असते. त्यामुळे चक्कर, थकवा आणि त्वचेवर फिकटपणा दिसतो. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम हाडक हे कमी असल्यामुळे हाडक कमकुवत होतात, अंग दुखतं, कमजोरी वाटते. या कमतरता भरून येण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हवी? तर यासाठी एकच सांगेन, रोजच्या आहारामध्ये पालक, मेथी, तांदळासोबत डाळ, अंडी, दूध, ताक, सुकामेवा यांचा समावेश कर. फळांमध्ये संत्री, मोसंबी, आंबा, केळी, पेरू, आवळा हे रोज खाणं अतिशय फायदेशीर असणार. आणि लोहयुक्त आहार म्हणजे काय? लोह कशामुळे मिळणार आपल्याला? बीट, खजूर, गूळ, तांदूळ, मटकी, हरभरा यामधून पण लोह मिळणार. त्याचप्रमाणे सकाळी 10 ते 15 मिनिट उन्हामध्ये फिरायला हवं, जेणेकरून तुम्हाला व्हिटॅमिन D मिळेल. पुरेसं पाणी घ्या. जंक फूड आणि थंड पेय टाळायला हवे. आवश्यकता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन सिरप किंवा टॅब्लेट तुम्ही घेऊ शकता. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हेच तुझ्या आरोग्याचं रहस्य आहे.